योगेश महाले, प्रभाग क्रमांक 24. आजची ही विशेष महासभा बोलावण्यात आलेली होती. नाशिकमधील पाणी पुरवठा, पाणी प्रश्न आणि रस्त्यांवरील खड्डे या दोन स्पेसिफिक विषयांसाठी साधारण सकाळी 12 वाजता सुरू झालेली ही सभा आत्ता 7:15 वाजेपर्यंत कंटिन्युअस चालली. आणि ह्या सभेमध्ये या दोन मूळ प्रश्नांसाठी नाशिककरांची जी व्यथा होती ती मांडण्याचं काम सर्व नगरसेवकांनी केलेलं आहे. भावना तीव्र आहेत आणि एकंदरीत जे नाशिकची परिस्थिती आहे आजची त्याबद्दल आम्ही सगळ्यांनीच आमचे प्रॉब्लेम्स एक्सप्रेस केले. त्यात मी पर्टिक्युलरली जे बोलले होते तो पार्ट आहे की इंदोरमध्ये रिसेंटली डिसेंबर 2025मध्ये एक इन्सिडंट झाला आहे की ज्यामध्ये कॉन्टॅमिनेटेड वॉटर सप्लायमुळे, दूषित पाण्यामुळे साधारण 34 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता आणि 5,000 लोकांना हॉस्पिटलाइज करायला लागलेलं होतं. माझ्या प्रभागामध्ये सिडकोतल्या काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, येणारं पाणी कॉन्टॅमिनेटेड आहे. बऱ्याच ठिकाणी कशा पद्धतीने पाणी कॉन्टॅमिनेट होतं आहे, ड्रेनेज लाईन्सची काय प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल मी प्रश्न मांडला. त्याच बरोबरीने रस्त्यांच्या बाबतीमध्ये साधारण 192 कॅज्युअल्टीज ह्या गेल्या वर्षामध्ये झालेल्या आहेत. वर्षभरामध्ये 1,48,000 वाहनं नाशिकमध्ये नोंद झालेले आहेत. त्यातले 92,000 हे टू व्हीलर्स आहेत. या लोकांना चांगले रस्ते असणं खूप गरजेचं आहे, कारण रस्ता खराब आहे ह्या कारणामुळे झालेल्या इंजुरीज डायरेक्ट बॉडी इंजुरीज आहेत. अशा वेळेला MNGL असेल, स्मार्ट सिटी असेल, वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सच्या अंडर नाशिकचे रस्ते वारंवार खोदले जात आहेत. तेच एक म्हणणं होतं की रस्ता खोदावा लागतो आहे, तर काय ज्या 5, 6, 7 सिस्टीम्स काम करतात त्यांनी कोऑर्डिनेट करून रस्ते एकचदा खोदावे, एकचदा त्याच्याबद्दल काम करावं. ह्यामुळे एअर क्वालिटी खराब होते. नाशिकची एअर क्वालिटी इंडेक्समध्येही फरक पडतो आहे. आणि खेदाने सांगावं लागेल की भारतातला सगळ्यात पोल्युटेड सिटीजमध्ये 17वा नंबर आणि महाराष्ट्रातला 6वा नंबर 2019च्या कॅप रिपोर्ट आणि MPCB रिपोर्टच्या अकॉर्डिंगली येतो आहे. आणि नाशिक एक काळाला ज्यावेळी बेस्ट क्लायमेट सिटी हे बिरुद मिरवणारी सिटी होती. आजची ही परिस्थिती खेदजनक आहे. आम्ही सर्वच नगरसेवकांनी आमची ही भावना तीव्रपणे व्यक्त केली. आणि त्याचबरोबरीने मी सांगू इच्छिते की आदरणीय महापौरताई आणि आपल्या माननीय आयुक्तताई या दोघींनीही माझ्या भाषणाचा उल्लेख त्यांच्या रिप्लायमध्ये केला. त्या दोघींनीही त्या पद्धतीने ज्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या त्या सिडकोसाठी मेन्शन केल्या. ओव्हरऑलच आजची महासभा नाशिककरांसाठी खूप मोठी न्यूज घेऊन येणारी आहे हे मी म्हणून. थँक्यू सो मच. 600 MLDची कॅपॅसिटी आहे. मग आपण धरणातून पाणी उचलतो, जलशुद्धीकरण पाणी आणतो, तेवढं जलशुद्धीकरण MLD आपण करतो. मग मला सांगा, साधा प्रश्न आहे, 133 ज्या जलकुंभ आहे त्याच्यामध्ये आपलं नाशिक शहरामध्ये हे 600 MLD पाणी वितरित होतं का? तर होत नाही, होऊच शकत नाही. कारण जर आपण या सगळ्यांची जर संख्या बघितली तर फार झालं तर 200-250 MLD पाणी या टाक्याहून वितरित होत असतं. आपण जर बघितलं एखादी जर 20 लक्ष लिटरची टाकी आहे आणि ती जर रात्री भरायला लावली तर तिला पहाट होते. त्याच्यामध्ये परत रिफिल केल्यावर परत वितरण होऊ शकत नाही. एखादी 5 लाख लिटरची असेल, 8 MLDची 1 MLDची ती होऊ शकते कदाचित. आणि मग आपण जर 200-250 MLD पाणी वितरित करतो आणि आपल्या सांगण्यानुसार का जवळपास नाशिक शहराची लोकसंख्या 24 लाख आहे. आणि मग महोदया मला सांगा, का 600 MLD मधून फक्त 200-250 पाणी आपलं वितरित होतं, मग बाकीचं पाणी जातं कुठं? बदलाजीने सुद्धा सांगितलं का बिलिंग जर बघितलं आपण पाण्याचं, तर पाण्याचं बिलिंग सुद्धा एवढंच आहे, 200-250 फार आलं MLD. असं नाहीये का आयुक्त महोदयांनी याच्या अगोदर या सगळ्या गुणवत्तेबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीवर ऑडिट केलं असेल नसेल? त्यांनी अनेकदा केलेलं आहे. अनेकदा वेगवेगळ्या संस्थांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. आपली शासनाची जी काही CPHWO जी संस्था आहे त्या संस्थेने सुद्धा सांगितलं की जे आपलं पाणी येणारं जे पाणी आहे म्हणजे नॉन रेव्हेन्यू वॉटर, याच्यात फार झालं तर 15% ही तूट निघायला पाहिजे, 15%. परंतु जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर जवळपास 60% ते 65% पाणी जे ज्याला आपण यांच्या भाषेमध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर म्हणतो, म्हणजे एवढा मोठा गंभीर बाब याकडे आपण का लक्ष देत नाही?
जर गंगापूर धरणामधून आपण जवळपास 410 MLD उचलतो, मुगडेमधून 140 उचलतो, दारणाची थोडंसं तिला प्रॉब्लेम आहे, उन्हाळ्यामध्ये ठिकाणी येतात म्हणून 10 MLD उचलतो. मग एवढं पाणी जातं कुठं? जर तुम्हाला सांगतो सभापती महोदया, जर एवढं पाणी आपण उचललं, जेवढं जलशुद्धीकरण आणलं आणि तेवढं जरी पाणी डिस्ट्रीब्युट झालं, तर मला असं वाटतं का पाण्यावर जो काही गंध या ठिकाणी होणारच नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, रस्त्याच्या बाबतीत या ठिकाणी वाद होतोय. MSGA जे रस्ते खोदले आयुक्त महोदया, ते आपल्याला भरायचे का नाही भरायचे. मग जर त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची ओळख का देत नाही? मी नाही दिले ना. मी आमच्या संबंधित एका अधिकाऱ्यांना विचारलं का, म्हटलं जे टेंडर झालेले आहे आणि मला सांगितलं आदिवासी साहेबांना मला भेटावं लागेल आणि मग ती ओळख ऑर्डर देतील. अरे सभापती महोदय, हे बघा गंभीर बाब आहे. माझ्या इकडे तडवीताईंनी पण मला सांगितलं, त्या बोलल्या. तुम्हाला सांगतो, आयुक्त महोदया सुद्धा माझ्या प्रभागात आल्या होत्या, त्यांनी बघितली नाल्याची काय परिस्थिती होती. त्या ठिकाणी सभापती महोदय 9 लोकांची वेगवेगळ्या अपघातामध्ये दुःखद निधन झालं. 9 लोक, कोणी वयस्कर गेले, 2 मुलं अशी गेली. तुम्हाला सांगतो 10वी जनता शाळा माझ्या इथे, शाळा 10वीला होते, परीक्षा झाली मागच्या वर्षीची गोष्ट, आणि परीक्षा झाली म्हणून शेवटचा पेपर होता. घरातून एक गाडीत घेऊन आले आणि 2 मुलं आज पेपर संपला म्हणून मिसळ खायला चालले होते, त्या खड्ड्यावर खाली आले. 15 वर्षाचे पोरं चिडून गेले. सांगा बरं काय बोलायचं? कोणत्या शब्दाने आम्ही त्या बाबा सांत्वन करायचं की बाबा महापालिकेचा दोष नाही, किंवा खड्ड्याचा दोष नाही, किंवा नाल्याचा दोष नाही. आज 4 वर्ष झाले अवजड वाहतूक त्या माझ्या प्रभागातून वाढवली आहे. मग जेव्हा रिंग रोडून आपण जेव्हा ती अवजड वाहतूक वळवतो, त्यावेळेस त्या अवजड वाहतूक वळत असताना त्या रिंग रोडची कॅपॅसिटी किंवा त्याची स्ट्रेंथ ही बघितल्या जाते. अक्षरशः गुडघ्या इतके खड्डे झाले होते तरीही 7 मेला पाऊस सुरू झाला, ऑक्टोबरच्या एंडला पाऊस संपला नाशिक शहरामध्ये, तरी पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. धारणकर साहेबांना रात्री 10 वाजता माझ्या घरी महिलांचा हंडा मोर्चाला, आपल्याला माहिती आमच्या इथे दोन्ही टाइम जनता भरत असतो. त्या ठिकाणी बघा काय, हे काही फक्त स्टंटसाठी नाही आहे, एवढे अर्ध फाटे तक्रारीचे आमच्याकडे आहे. तुम्ही यांना कधी व्हेरीफाय करू शकता, फोन लावून पाण्याचा असे प्रश्न तुम्ही विचारू शकताय. माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4 जलकुंभ आहे आणि नाशिक शहराचं जिथं पाण्याचा प्रश्न जो सॉल्व्ह होतो ते गंगापूर धरण आमच्या गावात लगत आहे आणि आम्हाला पाणी नाही आहे. तर 18 ऑक्टोबरला विनायक गांगुडे जे डेप्युटी इंजिनियर आहे, साहेबराव राऊत आहे, सर्व वर्तमानपत्रांनी हे बातमी प्रसिद्ध केली होती का 147 MLDचा जलशुद्धीकरण केंद्र आहे छत्रपती शिवाजीनगर. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा 5 वाजता पहाटे पूर्ण प्रभागाचा दौरा केला, त्या ठिकाणी महिला 500-500च्या फिगरनी तिथे उभे होत्या हंडे घेऊन. आपण धारणकर साहेबांना मी व्हिडिओ कॉल सगळ्यात 5 सुद्धा देऊन केलेला आहे. आणि जेव्हा तिला कळलं का धनाई साहेबांचं ॲक्च्युली ते काम आहे, गंगापूर जॅकवेलरनं पाणी जेव्हा लिफ्ट होऊन WTPला येतं आणि त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर तिथून समच्याद्वारे ज्या ज्या भागाचं जलकुंभ त्याला पाणी दिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जेव्हा ह्याच अधिकाऱ्यांनी वॉटर सप्लाय सांगितलं का जलकुंभ भरतच नाही, तर आम्ही नागरिकांना पाणी सप्लाय करायचं कुठून. आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी विनायक गांगुडे डेप्युटी इंजिनियर साहेबराव राऊत त्या ठिकाणी आम्ही जलशुद्धी केंद्रावरती गेलो. मागोताई प्लीज इकडे बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ऐकतो मॅडम आपल्यासाठी पण आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जो पाणी लिफ्ट होऊन या ठिकाणी येतं गंगापूर जॅकवेलरनं, तर धनाई साहेबांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी सिव्हिल वर्क मेकॅनिकल काम आपल्याला यांत्रिकीचं, त्या ठिकाणी जे वॉटर प्युरिफाय करण्याची टँक आहे त्याला आपण त्यामध्ये क्लोरीन ऍड करतो, ॲलोन ऍड करतो. त्या ठिकाणचं सर्व वर्तमानपत्रांना आपण बघू शकता, सर्व बातम्या आलेल्या आहे का जलशुद्धीकरण केंद्रामधून मजुरांकडून पाणी पुरवठा होत असतो. जल केंद्राचे अधिकारी नदारत शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र पर बडी लापरवाही, लोगों में आक्रोश, अशा अनेक पेपरांना बातम्या आल्या होत्या. तर त्या ठिकाणचं आज 6 महिने उठून गेले गोमापूर साहेब, तरी पण आजपर्यंत जो वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा जिथे आपण क्लोरीन ऍड करतो
147 MLD म्हणजे 14,70,00,000 पाणी, 135 लिटर प्रमाणे प्रत्येक माणसाला पकडलं तर 11 लाख लोकांना पाणी जे वॉटर म्हणजे आपण त्याला प्युरिफाय करतो त्या टाकीचा स्लॅब हा पडून गेलेला आहे. त्याचा इतकं वेग आहे, एक सिंगल 50 किलोचा माणूस जरी त्याच्यावरती गेला तर ती टाकी पूर्ण कोसळू शकते. अद्याप धनाई साहेब तुम्हाला प्रश्न आहे याच्यावरती आपण काय तोडगा काढलेला आहे? वारंवार वर्तमानपत्रांनी सुद्धा या बातम्या आपल्या पेपरवर फ्लॅश केलेल्या आहे. अद्याप तिथं अजून कुठल्याही प्रकारचं काम नाही. 11 लाख लोकांना तुम्ही राम भरोसे पाणी देणार आहे का? जिथं म्हणजे काम करा ना, तिथून पाणी द्यायचं नसेल तर गंगापूर जॅकवेलवर वॉटर रॉ वॉटर पाणी लोकांना सप्लाय करा. जर तुम्हाला क्लोरीनची टाकी बनवायला तर वर्ष लागणार असेल मंजुरीला, तर हे राम भरोसे चालणार आहे का? हे तर मला उत्तर हवं आहे मॅडम. महापौरताई, धनाई साहेबांना तो पूर्ण प्रश्न माहिती आहे, धारणकर साहेबांना माहिती आहे. धारणकर साहेबांनी सांगितलं की जर आम्हाला WTP पाणी देत नसेल तर आम्ही पाणी द्यायचं कोणाला? आणि जर तिकडनं पाणी जलभूमींना जात नाहीये तर मला वाटतं राम भरोसे काम चालू. आपण बघू शकता की त्या टाकीचा स्लॅब पूर्णपणे कोसळून गेलेला आहे. 147 MLDचा सर्वात मोठा कॅपॅसिटीचा असणार आहे WTP आमच्या भागामध्ये. तर मला कृपया करून महापौरताई धनाई साहेबांना आणि धारणकर साहेबांना वितरण केंद्राच्या बाबतीतला वरील कॉन्टॅक्ट काय विषय आहे त्याचा स्लॅब याबद्दल सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर ते अमृत योजनेअंतर्गत ते कामाचा त्याचा समावेश आहे. आणि मॅडम, माझा प्रभाग 27 आहे, नाशिक शहरातलं शेवटचं टोक आहे. माझ्या प्रभाग 27 मध्ये घरकुल नावाची योजना आहे. त्या ठिकाणी पाण्याची गळती होत होती टाकीची. तर 1.5-2 महिन्यापासून मी जेईचा फॉलोअप घेत होतो. तर सिडकोचे जेईने मला असं उत्तर दिलं की आमच्या या भागात येत नाही, सातपूरचा प्रश्न आहे. आणि सिडकोचे जेईने मला असं एक उत्तर दिलं की मीच 8 दिवसापासून सातपूरला कंप्लेंट केली. जर यांच्याकडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर ते कसं काय करणार? आणि गेल्या 1.5-2 महिन्यापासून ती टाकी गळत होती मॅडम. आणि 1.5-2 महिने आपण एवढं पाण्याच्या प्रश्नासाठी भांडतोय. लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया गेलं. आणि प्रश्न आता 15 दिवसाआधी सोडलेला आहे. आणि मी धारणकर साहेबांना पण त्याविषयी मी कॉल केलेला. धारणकर साहेबांनी सुद्धा 8 ते 10 दिवसानंतर तो प्रश्न सोडला. आणि दुसरा एक मी आयुक्त मॅडमांकडे एक पत्र दिलं होतं. एक अधिकारी आहे नगर रचनाचे, मी त्यांना शनिवारी कॉल केला मॅडम, तर त्यांनी माझा फोन उचलला नाही. मी त्यांना मेसेज केला की मला कॉल करा, मी असा व्यक्ती नगरसेवक बोलतोय. गेले 8 दिवस झाले, अजून मला माझ्या पत्राचा उत्तर पण मिळालेलं नाहीये. आणि माझा जी मी माहिती टाकली आहे त्या माहितीचा मला रिप्लाय आलेला नाहीये. आयुक्त मॅडम, आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला जर उत्तर मिळत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आणि आयुक्त मॅडमांना मी स्वतः जाऊन पत्र दिलं तर मॅडमांनी मला असं उत्तर दिलं की त्यांना बरेच लोक फोन करतात. बरेच लोक फोन करतात. तो त्यांचा एकाधिक मेळ नसल्यामुळे नाशिककरांना त्याची झळ होत आहे. माझ्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर पॉईंट ऑफ ऑर्डर मी पॉईंटवर येतो, पॉईंट ऑफ ऑर्डर घेत नाही. त्या सभागृह सर्वोच्च आहे सुद्धा आणि म्हणून हा कुंभमेळा आपल्याला सक्सेस करायचा आहे. आपल्याकडे हजारो कोटी लोक येणार आहेत आणि म्हणून ही जी कामं चालू आहेत याची जी आपले जे आपण होस्ट म्हणून महापालिकेची जी जनता आहे हा त्रास आम्ही मुख्याचा भाग म्हणून सहन करतो. जसं आपल्या घरी पावणे 2 सांगितले 10 आले जी व्यवस्था चालू तशी त्या आमच्या गल्लीमध्ये CCTV कॅमेरामध्ये तोडून झालं की तुमचा गॅसवाला येतो. गॅसवाला आता त्यावेळी आपण सगळं इलेक्ट्रिकला येणार आहे आणि म्हणून यानं सगळा पाणी पुरवठ्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, भुयारी गटारीची व्यवस्था सगळा 12 वाजले आहे. आमच्या प्रभागाचं पुढचं बोलायचं तर पाणी पुरवठा हा होतच नाही आहे. वडाळा रोड असेल, पठार रोड असेल, इंद्रनगरचा परिसर असेल, मोदीनगर असेल, विराजीनगर असेल, घोडेनगर असेल, पाण्याच्या टाका आहेत तो मॅडम 2 वर्ष झाले पाण्याची टाकी बांधून आहे.
टेस्टिंग सर्वे झालेले आहे, परंतु ती वितरण व्यवस्था तिथे सुरू झालेली नाही आहे. पाणी पुरवठ्याचा आता उन्हाळा सुरू होतोय, कंजेस्शन पाण्याचं वाढणार आहे आणि म्हणून या ठिकाणी धारणकर साहेबांना आमचे हजारो फोन असतात, नागरिकांचे फोन असतात. काल परवा आमच्याकडचे 2-4 शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्याला भेटून गेला आहे, परंतु धारणकर साहेबांना मी 30-25 वर्षापासून महापालिकेत ओळखतो. ते हो म्हणतात, पण काम मात्र होत नाही. त्यामुळे त्यानंतर रस्ता खोदणीचे काम आहे. त्या प्रभागातील आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, विजयनगरचा सर्वात विचार जॉगिंग आहे मॅडम, तिथे 1 महिना झालाय खड्डे खोदून ठेवले, काहीतरी ते काय म्हणतात, आणि 1 महिन्यापासून ते खड्डे रस्त्याचे तसे ना तिथं पाईपलाईन टाकली आहे, गॅसची लाईन टाकली आहे ना, काय 1 महिना हे खड्डे खोदून ठेवता. आणि नागरिकांना साठी आपण विशेष महासभा बोलवली, कारण मूळ ते हे खड्डे का झालेले, कोणाचा समज, आपण नेमका आरोपी कोणाला करतोय, म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी करतोय का स्मार्ट सिटीचे अधिकारी करतोय, जबाबदारी कोणाची हे बघणं गरजेचं आहे. मगाशी बरेचसे सदस्य गेले इथून, बरेचशे सदस्यांनी सांगितलं आमच्या प्रभागातील एक निवृत्त शिक्षक दिनकर जाधव एक खड्डे करून मुख्यमंत्री बनले होते. सदर व्यक्ती मृत्युमुखी करून 6 महिने झाले, त्यानंतर आम्ही आंदोलन केल्यावर खड्डे बुजवले, परंतु आपण CSS मुंबईला आयुक्त मॅडमने थोडासा पकडला होता, परंतु काय कारण पूर्ण रद्द झालेला आहे. तर मी आपल्या सर्व विनंती करतो, दादा आपण सर्वांनी आमच्या गावच्या प्रमुख प्रश्न सिलेंडर लक्ष घातलं पाहिजे. दुसरा प्रश्न तो आमचा पाणी प्रश्न आम्हाला खूप भयानक आहे. काल त्याच्यावर अशोमेत तिथे 3 दिवसापासून पाणी नाही. अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी त्यांना सूचना काम चालू करतात, तर त्यांना पहिले सूचना दिली पाहिजे व मग काम चालू केले पाहिजे. आमच्या प्रभागात दरवर्षी 400 ते 500 फ्लॅट व रो हाऊस हे बांधले जातात. याचा महसूल जर आपण विचार केला तर एका फ्लॅटची नोंदणी शुल्क आज 3 लाख आहे, रो हाऊसचं 4.5 लाख आहे. 400 ते 500 फ्लॅट व रो हाऊसचं महसूल किती जमा होतं महाराष्ट्र शासनाला, व त्याच्या पद्धतीने आमच्या प्रभागाला काय देतात आपण याचा विचार केला पाहिजे. तसेच आज पाण्याचा प्रश्न सर्व शिडकोचे मुकेश आलेले आभार होतो असं, राहुल भाऊनी नाशिकचा उठाव असेल, त्याच्यानंतर सातूरचा आदरणीय बाबा आपण उठावला पाहिजे उठावला. आमचं पंचवटीकर सर्व धरणे आम्ही काय आवाज दिले, परंतु आपण शहरात समजा पाणी पुरवठा केला पाहिजे, सर्व विभागाला समजा पाणी पुरवठा. आणि येत असताना सुद्धा आम्हाला पाणी 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 करता 4 वर्षे लागली. निश्चित सांगावं लागेल की जर म्हटलं तर आमच्याकडे कचरा डेपो आमच्याकडेच महापौर, नंतर सर्व पाण्याचा लोकांना शेतकरी लोकांना पण पाण्याचा त्या कचरा डेपोचंच पाणी. कालच्या वर्तमानपत्रात सुद्धा ताई आलंय की त्या ठिकाणी पाणी प्रश्न मांडित असताना शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये सुद्धा पाणी आल्यामुळे शेती व्यवसाय सुद्धा करायला प्रॉब्लेम आले. आज पाण्याचा प्रश्न म्हटला तर प्रभाग मध्ये ज्ञानेश्वर नगर पासून तर जाधववाडी, कारवाडी, पिंपळगाव, दाडेगाव, पाथर्डी या सर्व परिसरामध्ये दामोदर चौक सगळीकडे पाणी पाणी करता एकही टाकी भरल्या जात नाही. साधारण प्रभागामध्ये 8 टाक्या आहेत आणि एकही वेळेस पाणी भरल्या जात नाही. कधी दुपारी 2ला पाणी येतं, संध्याकाळी 2ला येतं, तर पाठी 5ला पाणी येतं, तर कधी. आणि बऱ्याचशा सदस्यांनी मांडलं, परंतु आपण जर बघितलं असेल तर खरं रस्ता खोदतो का खोदतो तर आपण पाईपलाईन मधूनच टाकतो. ठेकेदार त्यांनी काम घेतलं तर तो कोणत्याही परिस्थितीत त्याचं काम कसं होईल याच्यावर लक्ष देतो. त्या रस्त्याचं किती वाटोळं होईल, नंतर काय होणार आहे हा कोणताही ठेकेदार बघत नाही. आपण जर जी 1.5-2 मीटर रस्त्याच्या कडेला जागा असते त्या 1.5-2 मीटरमध्ये आपण प्रत्येक ड्रेनेज लाईन असेल, एक बाजूला पाण्याची लाईन असेल, लाईटची लाईन असेल, अंडरग्राऊंड लाईट असेल, हे जर केलं तर हे रस्ते खोदले जाणार नाही. परंतु आपल्याकडं असा कुठलाही नेम नाही किंवा कोणताही अधिकारी इंजिनियर हे सांगत नाही आणि ती रस्ते त्याच्यामुळे वेळोवेळी तोडल्या जातात. उदाहरणार्थ जर वायर मधून टाकलेली आहे इलेक्ट्रिक आणि ती वायर बस झाली त्याला रस्ता खोदावा लागतो. म्हणून आपण सक्त ही रस्ते खोदण्यापेक्षा किंवा ती नवीन करताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ड्रेनेज लाईन असतील,
पाण्याच्या लाईन असतील, या जी 1.5-2 मीटर रस्त्याच्या कडेला आपण जागा सोडतो, आपण त्या लाईन तिथं घेतल्या पाहिजे, जेणेकरून ही रस्ते परत परत तुटल्या जाणार नाही. दाखवतो तुम्हाला मी जवळजवळ 150 फूट या रस्त्यांचे पूर्ण आणले काढून, पूर्ण खड्डेच खड्डे झालेले आहे. आणि एकही शाळा असेल, दवाखाने असेल, बरेचसे काही उद्यान असतील, एकाला जायला रस्ता व्यवस्थित नाही. तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बांधकामाला सुद्धा भेटलो, धारणकर साहेबांना पाण्याचा प्रश्न भेटलो, करतो एकाने तो आमचा प्रश्न मार्गावर लावला नाही ताई. मी पुन्हा एक सांगतो, येणाऱ्या काळामध्ये सर्वात पहिला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावं, तसंच सर्व रस्त्यामधील आमचा रस्त्याचा प्रश्न सोडव विनंती करतो. थांबतो. माझ्या प्रभागात एक पंजाबी जुनी चाळ आहे आणि एक उपनगरमधील चाळ आहे. तिथे पाण्याचा प्रश्न तर आहेच, रोज मला फोन पण येतात तिथे की काही आम्ही पाण्याचं याच्यावरच तुम्हाला निवडून दिलं की तुमच्याकडे बघून आम्हाला काहीतरी वाटलं की आम्ही निवडून दिल्यानंतर पाण्याच्या समस्या होतील दूर आणि रस्त्याचे. तुम्हाला एवढंच सांगायचं की पाणी तर येतच नाही, तिथे खूप कमी दाब येतात. आता मी सगळे यायच्या आधीच मला एक फोन आला की काही खूप कमी पाणी येत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की पाण्याचा तो प्रश्न तिथे सोडवावा. आणि रस्त्याचं म्हटलं तर चाळींमध्ये अक्षरशः लोकांच्या अंगणामध्ये ड्रेनेज गेले, त्या ड्रेनेजमध्ये टॉयलेटची पाईप सुद्धा सोडलेले आहेत. मी परवाच्या पोस्टमध्ये व्हिडिओ पण दाखवते की अक्षरशः ते टॉयलेटचं पाणी त्या म्हणजे लोकांच्या दारात आहे आणि पाण्याच्या पण पाईप त्या ड्रेनेजमध्ये आहे. तर एवढंच सांगेल की ते ड्रेनेजचं लवकर व्यवस्था करा आणि रस्त्याची तिथे अजिबात डिटेल इन्फॉर्मेशन दिली. आता आपला जो विषय आहे ते पाण्याचे जे विषय आहे ते सगळे गंभीर प्रश्न आपले ते आपण सगळे आमच्या अधिकारी वर्गाने ती नोंद घेतली आहे आणि त्याच्यावर आम्ही जे काही आता मॅडम सूचना देईल आणि रुलिंग देईल आणि मॅडम आपण ते फॉलो करू. आणि आपला जे पाण्याचे विषय आहे ते काळजीपूर्वक घेऊन कसं सॉल्व करायचे, किती शक्य आहे करणे, कसं होऊ शकतं ते करू. पण त्याच धर्तीवर मला एवढं सांगायचे आहे की 2017मध्ये आपला एक वॉटर ऑडिट झाला होता. त्याच्यात असा आला होता की आपला तेव्हा 43 जसं आता सानेजापणी सांगितलं की ते तेवढा वॉटर लॉसेस होते, आज ते अजून वाढले असेल, 50%पेक्षा जास्त गेले असेल. तर त्यासाठी काय उपाययोजना सांगितली होती त्या रिपोर्टमध्ये. त्याच्यात पहिलं उपाययोजना होती की गंगापूरवरून जे रॉ वॉटर मेन पाईपलाईन आहे ती बदलायची. त्याचं काम आपण 15 वित्त आयोगमध्ये घेतलं, ते चालू आहे आज रोजी. ते आपल्याला मार्चपर्यंत पूर्ण करायचे होतं, पण कदाचित तो मेपर्यंत पूर्ण होईल, कारण की थोडी अडचणी खूप आहे शहरात काम करताना. तर तो एक काम आहे. नंतर दुसरा ह्याच्यातच स्टेप्समध्ये दुसरा टप्पा होता की आपली जी वितरण प्रणाली आहे पाण्याची ती पण बदलायची. ती खूप जुनी झाली आहे, 30-40 वर्ष जुनी झाली आहे. जसं मॅडमनी सांगितलं की इंदौरमध्ये जे घडलं याच कारणाने घडलं की जुनी पाईपलाईनमध्ये जेव्हा मळणीसरांचं हे आपला मिक्स होतो तेव्हा ते खूप धोकादायक होऊन जातो आपल्या आरोग्यासाठी. तर या असं घडू नये. सिडकोमध्ये पण जसं हे खूप असा मोठा विषय आहे की सिवरेज आणि सोबत आहे. तर ह्याला मार्गी लागण्यासाठी आपण तो अमृतमध्ये प्रोजेक्ट घेतला. तो झाला पाहिजे होता 2-3 वर्ष आधी, पण झाला असता, पण तो मागच्या वर्षी आम्ही आले की ते पटकन प्रोसेस सुरू केला, सगळं केलं. जुलैमध्ये त्याच्या वर्कआउट केला गेला, आज तो काम चालू आहे. तर तो झाला तर अजून आपली प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह होईल. तिसरा टप्पा त्याच्यात असा होता की आता गंगापूर डॅम जे आहे तो जुना झाला आहे. जर कधी ड्रॉट आला तर पाण्याची पातळी जर खाली गेली तर आपण जास्त तिथून उचलू शकत नाही. पंपिंग आपली तेवढी मागेपर्यंत जाऊ शकत नाही ते चारी वगैरे मारून. मग आपल्याला ना तर डायव्हर्सिफाय केली पाहिजे आपली पाण्याची जे उचलण्याची जे हे आहे रिक्वायरमेंट आहे. येस, हां, ऑल्टरनेट म्हणजे ऑप्शन. तर त्यासाठी मुकणे जे आहे त्याच्यात ऑलरेडी आपला चांगलं रिझर्वेशन आहे. ते आपण आता मुकणेचा जे WTP बांधतोय ते फोन रिझर्वेशन वापर करणं, प्लस अप्पर वेटरनाच्या जे डॅमचं काम चालू आहे त्याच्यात जे ओव्हरफ्लो आहे तो मुकणेला येईल 5-10 वर्षानंतर. आणि परत आपला 2040मध्ये तिथे रिझर्वेशन वाढेल, बिकॉज मुकणीची कॅपॅसिटी वाढत आहे आणि गंगापूरची कमी येत आहे. तशा ते गंगापूरमध्ये पण पीक बांधून आपला ते कायम राहील, पण इथे पण वाढेल. तर ह्यासाठी आपण आता मुकणे धरणाचं पण काम पकडलं आहे, जे पुढचे 40 वर्षापर्यंत शहराची पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. त्याच्यातच पाईपलाईन वगैरेचं पण काम आहे. हे 3 स्टेप झाले. आता चौथा स्टेप ते रिपोर्टमध्ये होता की मीटरिंग करायचे, वॉटर मीटरिंग. वॉटर लॉसेस जेव्हा असतात एकदम गळतीमुळे असतात किंवा पाणी चोरी पण खूप होतं किंवा वाया खूप जातो. तर वॉटर मीटरिंग करायचे आणि त्याच्यावर फाईन वगैरे लावून थोडा पाण्याची वेस्टेज पण कंट्रोल करायचे. तो प्रोजेक्ट आता आम्ही वर्ल्ड बँकचे प्रपोजलमध्ये टाकतोय. त्याचं आमच्या DPR बनवण्याचं काम चालू आहे. हे जर 4
आपण मोठ्या प्रश्नावर काम केलं. आता त्याच्यापैकी 3वर करतोय, फक्त 1 राहिला आहे, ते पण आपण या वर्षात मान्यता घेऊ. आणि हे करण्यासाठी आपण ग्रीन बॉन्ड पण रेज केलेले आहे, जे आता 9 तारखेला त्याची लिस्टिंग सेरेमनी आहे 200 कोटीची. तर त्यासाठी आपण सर्वांना, माझा इन्व्हिटेशन आहे, मेयर मॅडमचं इन्व्हिटेशन, मेयर मॅडमला पण आम्ही इन्व्हाइट करते, डिप्टी मेयर साहेबांना इन्व्हाइट करते आणि त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना तो इन्व्हाइट करते की तुम्ही सर्व तिथे यावं आणि नाशिकचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं जे एक योगदान आहे तिथे येऊन नोंदवावं. आणि त्या प्रोग्राममध्ये माननीय चीफ मिनिस्टर साहेब, डिप्टी CM साहेब सर्व येणार आहे. तर मनपाची वतीने आपल्याला सर्वांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 9 तारखेला सकाळी 10 वाजता यायचे आहे. अँड आपली सगळी मंडळी तिथे पण येऊन सहभाग नोंदवणार अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू. एक पण माझी शेवटची रिक्वेस्ट अशी आहे की हे जे मी 3 प्रोजेक्ट सांगितले ज्याचं काम चालू आहे, काही ठिकाणी काही कारणामुळे काम बंद पडले आहे मागच्या 1 आठवड्यापासून. तर आता आपली गांभीर्यपणा जे आम्हाला दिसला तुमच्या जे पाण्याच्या विषयावर, मला नक्की खात्री आहे की सगळे नगरसेवक जिथे काम अमृतचा बंद पडला आहे किंवा वॉटर सप्लायच्या गंगापूर पाईपच्या पण पडला आहे, तिथले नगरसेवक ते काम चालू करून घेतील, स्वतः लक्ष देऊन आम्हाला पण बोलवतील. अडचण असेल तर आम्ही तिथे उभे राहणार, 12 तास उभे राहून पण आम्ही तिथे काम करून घेणार. फक्त आपली त्याच्यासाठी मदत आम्हाला पाहिजे. थँक्यू. चर्चा चालू आहे पाणी पुरवठ्यावरती आणि त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट तर समजलीच आहे की पाणी पुरवठा हा विषय आता कोणत्या प्रभागापर्यंत सीमित नाही तर पुन्हा नाशिक शहराचा अतिशय गंभीर विषय आहे. त्याच्यासाठीच मी माझ्या प्रभागावरती मी थोडा प्रकाश टाकले की माझ्या प्रभागात किती गांभीर्याने हा विषय चालू आहे. मी प्रभाग क्रमांक 19ची नगरसेविका आणि तिथे पंपिंग या परिसरात पंपिंग स्टेशन असूनही तिथे एक जलकुंभ नाही आहे. तर तिथे सर्वात प्रथम आपण लवकरात लवकर तिथे जलकुंभ व्हायला हवा. तिथेच राहणाऱ्या माझ्या सहकारी नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, त्यांना सुद्धा अतिशय खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. तिथे लिटरली रोज त्यांच्या घरी लोक असतात की त्यांच्याकडे पाणी नाही आहे. माझ्या प्रभागात पंपिंग या परिसरात सर्वात जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि भारतीताईंना स्वतःलाही तो पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबत त्यांना लोकांनाही रोज तोंड द्यावं लागतं. त्याच्यानंतर मला असं वाटतं की जसं की याच्या अगोदर सुद्धा भारतीताई बोलल्या की माझ्या प्रभागात जे पाण्याच्या लाईन आहे जे त्यांनी पहिल्यांदा टाकले होते गेल्या 30-1 वर्षा अगोदर, त्याच्यानंतर त्या पाण्याच्या लाईन आत्तापर्यंतही बदलल्या नाही आहे, ते अतिशय जुने झालेले आहेत. तर मला वाटतं की लवकरात लवकर तिथे नवीन पाण्याच्या लाईन टाकल्या पाहिजे. त्याचबरोबर माझा ओपिनियन आहे की महापौर मॅम, अगर तुम्ही माझं ऐकत असेल तर मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपण पाण्याच्या लाईनमध्ये लिकेजेसची चेकिंग करावी पाहिजे. कारण सर्वात प्रथम जर आपण लिकेजेस आपण चेक केले आपल्या पाण्याच्या लाईनमध्ये, त्याच्याने बरेच काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपल्या प्रभागात. आणि ह्या सगळ्या इश्यूजमुळे आमच्या प्रभागात पाणीचा प्रेशर आणि उपमहापौर, नगर सचिव, आयुक्त व इथे असलेले अधिकारी व माझे पत्रकार बंधू व इथे असलेले नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व तसेच सन्माननीय नाशिककर आणि मॅम, 7:30 तासानंतर मला संधी दिली, नवीन आहे, धन्यवाद. वेळ लागला खूप आणि मुद्दे शॉर्टकटमध्ये सांगेल. ऑलमोस्ट सर्वांचं बोलून झालेलं आहे त्या मुद्द्यांवरती, तेच मी पुन्हा रिपीट नाही करणार. पण मॅम जे आता आमच्या प्रभागातील प्रशांत भाऊजीने बोलले प्रभाग 17, तर त्यांनी विस्तारितरित्या पूर्ण काम मांडले, कसं झाले, कुठपर्यंत आले, कधी होणार. मॅम सेम ॲज इट इज तेच प्रश्न असणार आहे. पण आता एका पिढी असं विचार करते की आता लास्ट आपली मुद्दे सुटवलेले 10-1 बाकी असं नाही का अटेंड. मग आता प्लीज आन्सर द्या की जी पाईपलाईन आली अमृत योजनेनुसार, तर खरंच ही पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर ज्या एमआयडीमध्ये आम्ही पाणी मागतोय नगरसेवक आमच्या प्रभागासाठी, खरंच पाणी उपलब्ध होईल की नाही. कारण पाणी हा सर्वात मोठा मुद्दा आहे, मूलभूत गरज आहे. मॅम दिवसाची सुरुवात 1 डे पर्यंत आपल्याला पाणी लागतं आणि आम्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना जी संधी मिळाली मॅम ती पाण्यामुळे मिळाली. माझ्या प्रभागात
लवकर करा, तात्काळ करा. मग तात्काळ केल्यानंतर पण हे काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे ना. कारण आधी एवढा कालावधी जाऊन पण रस्त्याचं काम एकदम म्हणजे खालच्या दर्जाने एक पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऍज रस्ते होऊन जातात. त्यामुळे सर्वात आधी जर आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले, ते कामासाठी कुठलं वापर करता येईल सर्व मुद्दे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि प्रभागात सर्वकडे तुम्ही बोलला 100 दिवसांच्या आत मी एक दौरा करताना विनंती करेन आमच्या प्रभागात 17 नंबर प्रभागात आयुक्तमान आणि उपमहापौरमान महापौरमान तुम्ही नक्की या. आणि मला असं वाटतं आता तुम्ही पण थकले, तुमचं लक्ष आहे आमच्या बोलण्याकडे. उहापोह करत आहोत ही विशेष महासभा जी आपण बोलवली. सर्व सन्माननीय सदस्यांनी इथे आपली मतं नोंदवली. ज्या ज्या पद्धतीने स्वतःच्या प्रभागामध्ये, नाशिक शहरामध्ये आणि संपूर्ण पाणी आणि रस्ते या विषयावरती सर्वांनी आपली मतं इथे व्यक्त केली. अतिशय तीव्र भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या आहेत की गेल्या 6 वर्षापासून 2017चा 18 नंतर प्रयत्न झाले. पाण्याच्या टाक्या देखील इथे आपण प्रपोज केल्या होत्या, काही झाल्या, काही झालेल्या नाही आहेत. आणि रस्ते याविषयी जर आपण पाहिलं तर गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे मागच्या वर्षी 6 महिने पाऊस झाला आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना रस्त्यांसाठी खूप ठिकाणी हा त्रास सहन करावा लागला. इलेक्शन काळात देखील आपण इथे सर्व सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की ह्या 2 गोष्टींवरती खरं तर इलेक्शनचा हा कळीचा मुद्दा ठरला आणि त्या आश्वासनांवरती आपण लोकप्रतिनिधी म्हणून आज सभागृहामध्ये इथे उपस्थित आहोत. ह्या सगळ्या विषयांवर प्रथमतः रस्ते आणि त्यातील खड्डे ह्या सर्व सदस्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्याचा सगळा गाभा जर बघितला तर आत्ता आपण इमिजिएट काय सोल्युशन करू शकतो. कारण रस्ते सगळीकडे ठरलेल्या युटिलिटीज त्यात टाकले जात आहेत. तर जसं इथे काही सन्माननीय सदस्यांनी सांगितले की रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठीचे टेंडर अजून झालेले नाही आहेत आणि काही टेंडर प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत. तर तात्काळ सोल्युशन म्हणून जवळजवळ 40 कोटीचे वर्क ऑर्डर पेंडिंग आहेत, ते 15 मार्चच्या रिलीज करण्यात यावे. वर्क ऑर्डर ज्या आहेत रस्ते दुरुस्तीच्या त्या 40 कोटीच्या 15 मार्चच्या आत रिलीज करण्यात यावे. त्याचबरोबर मार्च एंडच्या आधी उर्वरित जे रस्त्यांचे ह्या बजेटमध्ये म्हणजे गेल्या बजेटमध्ये पेंडिंग आहे जवळजवळ ते 50 कोटी आहे. म्हणजे असं 90 कोटीचं रस्ता दुरुस्तीचं पूर्ण टेंडरिंग हे मार्च एंडच्या आधी करण्यात यावं असे मी प्रशासनाला आदेश देते. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी इथे लायबिलिटी स्ट्रिंजंट करण्याबाबतचा एक चर्चा आणि उहापोह केला. त्याचबरोबर जे काही रस्ते जो कोण कॉन्ट्रॅक्टर खणतो आहे त्या तिथे आपण रिस्पॉन्सिबिलिटी आता सगळ्यांनी म्हटलं की याची जबाबदारी कोण देणार, तर निश्चितपणे त्या कॉन्ट्रॅक्टरची ही जबाबदारी आहे की तिथे सेफ्टी नॉर्म्स हे पाळले गेले पाहिजे. त्या अर्थात आपल्या टेंडरमध्ये देखील डिस्प्लेड असतं, पण त्यात इग्नोरन्स हा मोठा एक ॲस्पेक्ट इथे दिसतोय की समन्वय पण आहे पण बोर्ड आणि फलक विथ बॅरिगेशन की जिथे जिथे असे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तिथे जर व्यवस्थित बोर्ड विथ कॉन्टॅक्ट नंबर्स आणि बॅरिगेशन नसेल तर आत्ताच सगळ्यांनी जसं सांगितलं तिथे जर ॲक्सिडेंट झाले ते कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे ठरले जातील आणि त्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्याचबरोबर आपण TDR कॅम्प घ्यावा असे मी प्रशासनाला आदेश देते. जिथे जिथे आपल्या रस्त्यांसाठी नागरिक जागा द्यायला तयार आहेत TDR थ्रू इथे सगळ्या नगरसेवकांनी त्याबद्दल उहापोह केलेला आहे की रस्ते वाढवण्यासाठी किंवा एकदाच रुंदीकरण होतं तर परमनंट काम होण्यासाठी त्या दिशेने आपण काम करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी सिंहस्थाचे रस्ते असतील
किंवा इतर DP रोड प्लॅनमध्ये असतील आणि बजेट ठरलेलं असेल, त्याचं काम सुरू असेल, त्या ठिकाणी जर स्वखुशीने नागरिक TDR घेऊन रस्ता देण्यास तयार असेल, जागा देण्यास, तर त्याचा TDR कॅम्प घेऊन ते लवकरात लवकर क्लिअरन्स देऊन त्याची तरतूद ह्या बजेटमध्ये धरण्यात यावी. त्याचबरोबर SOP एक आणि आमची बाजू शिंदे उपमहापौर मान्य यांना तर खाली येऊन बोलायला भाग